जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा सुंदर दिवस तुमच्यासाठी खूप छान, सुखाचा आणि आनंदाने भरलेला जावो, हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि या नवीन व्हिडिओची सुरुवात करतो. हे माता लक्ष्मी, आज या व्हिडिओला जो कोणी लाईक करेल त्या व्यक्तीला कधीही गरिबी देऊ नकोस. येणाऱ्या या नवीन वर्षात त्या व्यक्तीला करोडपती बनवून दे. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुपचूप ठेवून द्या घरामध्ये. या ठिकाणी 8 कवड्या इतका पैसा येईल की मोजता मोजता थकून जाल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने केवळ तुमच्या जीवनात धनाची वर्षा होणार नाही, तर तुम्ही करोडपती व्हाल आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल. वर्षानुवर्षांनी अशी सुवर्ण आणि अद्भुत संधी मिळते. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की 1 जानेवारीला एकूण 62 प्रकारचे शुभयोग बनणार आहेत, ज्यामध्ये महालक्ष्मी योग, इंद्रयोग, धनयोग, ब्रह्मयोग, सतलज योग, शिवयोग यांसारख्या एकूण 62 शुभयोगांचा समावेश आहे. हिंदू पंचांगानुसार असा शुभ काळ पूर्ण 152 वर्षांनंतर आला आहे आणि कारण या दिवशी महालक्ष्मी योग आणि धनयोग एकाच वेळी बनत आहेत, त्यामुळे पूर्ण वर्ष माता लक्ष्मीच्या नियंत्रणात राहील. वेद पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात जे काही उपाय किंवा पूजापाठ करता त्याचा लाभ तुम्हाला पूर्ण वर्षभर मिळत राहतो. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सांगते की वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढाच आनंद तुमच्या घरात पूर्ण वर्षभर राहील. आणि मित्रांनो, जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी तंत्रशास्त्रानुसार कवड्यांचे ते उपाय योग्य मुहूर्तावर आणि विधीपूर्वक केले, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर हा उपाय केल्यानंतर साक्षात तुम्हाला माता लक्ष्मीचा तो वरदान आणि आशीर्वाद मिळेल, ज्यानंतर पूर्ण वर्ष तुमच्या जीवनात धनाचे आगमन होत राहील. तुमच्या जीवनात वर्ष 2026 मध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील. हा उपाय केल्यानंतर असे मानून चाला की माता लक्ष्मीच्या कृपेने नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा किंवा त्रासाचा सामना करावा लागणार नाही. बघा मित्रांनो, जो वाईट काळ तुमचा निघून गेला आहे त्यासाठी तर तुम्ही काही करू शकत नाही, परंतु येणारा काळ तुम्ही कल्याणकारी आणि मंगलकारी बनवू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त 2-4 मिनिटांचा वेळ काढून तंत्रशास्त्रानुसार 8 कवड्यांचे ते उपाय केले, ज्याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत, तर विश्वास ठेवा की या उपायामुळे केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल येईल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या पूर्ण कुटुंबाला अशा प्रकारे मिळेल की त्यानंतर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आता तुम्ही वारंवार विचार करत असाल की कवड्यांचा उपाय करून तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळू शकतो, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा समुद्रमंथन झाले होते तेव्हा माता लक्ष्मीसोबत कवड्या देखील उत्पन्न झाल्या होत्या. म्हणूनच कवड्यांना माता लक्ष्मीची बहीण मानले जाते. आपल्या वेद पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की ज्या घरात कवड्या असतात त्या घरात पैसा आपोआप खेचला जातो. कवड्या या धनाला स्वतःकडे आकर्षित करतात. म्हणूनच दिवाळी किंवा दसऱ्याला जो कोणी आपल्या घरी कवड्या विकत आणतो आणि त्यांची पूजा करून आपल्या देवघरात ठेवतो, त्या व्यक्तीच्या घरात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते. आणि जर तुम्ही सुद्धा वर्षाच्या पहिल्या दिवशी कवड्यांचा तो उपाय योग्य मुहूर्तावर केला, तर विश्वास ठेवा, वर्ष 2026 मध्ये तुम्हाला धन संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे इतका पैसा येईल की तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्या देखील पैशावर राज्य करतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबवता पहा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी, तर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, माता लक्ष्मी की जय. पहिला उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो आहे धनप्राप्तीचा महाउपाय. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण वर्ष तुमच्याकडे धनाचे आगमन होत राहावे, तर एक छोटासा उपाय फक्त तुम्हाला 1 जानेवारी 2026च्या सूर्यास्ताला करायचा आहे. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानातून 11 पांढऱ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत, कारण 11 ही संख्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता तुमच्या घरात जे देवघर आहे तिथे या 11 कवड्या घेऊन जा. सर्वात आधी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा, एक लाल कापड ठेवा आणि या 11 कवड्या आपल्या हातात धरून माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा 11 वेळा जप करा. बीज मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः. आम्ही पुन्हा सांगतो, ओम महालक्ष्मी नमः. आता या कवड्यांना लाल कापडात ठेवून त्याची पोटली बनवा आणि आपल्या कपाटात किंवा तिजोरीत दक्षिण दिशेला ठेवून द्या. हा उपाय तुम्हाला वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे आणि पुढच्या वर्षी याच कवड्यांना वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे. हा उपाय प्रत्येक श्रीमंत व्यक्ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करतो. दुसरा उपाय आहे नोकरी प्राप्तीचा महाउपाय. जर तुम्ही बराच काळ नोकरीसाठी प्रयत्न करून थकला असाल तर तुम्हाला 11 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. 1 जानेवारीच्या दिवशी या कवड्या घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जा. तिथे तुपाचा दिवा लावा आणि या कवड्या लाल कापडात बांधून आपल्या बॅगेत ठेवा. जेव्हाही तुम्ही मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी जाल तेव्हा या कवड्या नेहमी स्वतः जवळ ठेवा. तिसरा उपाय आहे घराच्या बरकतीसाठी.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराची प्रगती व्हावी तर नवीन वर्षाच्या सकाळी स्नान करून देवघरात माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि एका लाल कापडात एक कवडी बांधून ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर टांगून द्या. यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती येणार नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार राहील. पुढचा उपाय शुक्र ग्रह मजबूत करण्याचा आहे. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो धनाच्या बाबतीत जो निर्णय घेतो त्यात त्याला फायदा होतो. जर तुम्हाला शुक्र ग्रहाची साथ हवी असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी स्नान करून एक कवडी घ्या, माता लक्ष्मी समोर दिवा लावा आणि एका लाल धाग्याने ती कवडी ओवून त्याचे ताईत बनवून गळ्यात परिधान करा. हा प्राचीन काळातील महाउपाय आहे. जर तुम्हाला वर्ष 2026 मध्ये स्वतःवर धनाची वर्षा व्हावी असे वाटत असेल तर सदाबहार वनस्पतीच्या मुळाचा उपाय करा. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मीच्या 8 रूपांचा वास असतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी हे मूळ आणून गंगाजलाने धुवा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करून ते ताईतात भरून परिधान करा. जर तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर 1 जानेवारीच्या दिवशी लटजिरा वनस्पतीच्या मुळाचा उपाय करा. हे मूळ गंगाजलाने धुवून भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जा, शिवलिंगावर पाणी अर्पण करा आणि हे मूळ चांदीच्या किंवा तांब्याच्या ताईतात भरून धारण करा. यामुळे तुम्ही पूर्ण वर्ष रोगमुक्त राहाल. जर तुमच्यावर शनिदोष किंवा मंगळ दोष असेल तर हनुमानजींच्या मंत्रासह चमेलीच्या वनस्पतीच्या मुळाचा उपाय करा. वर्षाच्या पहिल्या दिवशी हे मूळ गंगाजलाने धुवून हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि ते परिधान करा. यामुळे तुमचे सर्व ग्रह दोष दूर होतील. तसेच भगवान विष्णूंना प्रिय असलेली अपराजिता वनस्पतीच्या मुळाचा वापर करून तुम्ही तुमचे भाग्य उजळवू शकता. वर्षाच्या पहिल्या दिवशी हे मूळ चांदीच्या ताईतात परिधान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे पूर्ण वर्ष सुखसमृद्धीने जाईल.